हाय फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ। आज आपण मस्त आणि झटपट होणारी रेसिपी बघणार आहोत। सकाळच्या नाश्त्याला किंवा मग दुपारी किंवा मग संध्याकाळच्या लहानसहान भुकेसाठी काय बनवायचं आणि झटपट तेही आणि आपल्या घरच्या साहित्यांमध्ये काय बनवायचं हे आपल्याला सुचत नाही, तर अशीच एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। चला तर मग मस्त आणि झटपट होणारी रेसिपी आहे नेहमीप्रमाणेच। त्याआधी मी ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राइब नसेल तर पटकन सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजेच अशाच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि ते तुम्ही पाहू शकता। ही जी रेसिपी आहे ती झटपट होणारी तर आहेच आणि त्यामध्ये जी पदार्थ लागणार आहेत ते आपल्या घरच्या घरीच उपलब्ध होणार आहेत। अजिबात कुठलीही वस्तू मार्केटमधून विकत आणून तुम्हाला ही बनवण्याची गरज नाही आणि किती मस्त वरून क्रिस्पी आहे आणि आतून एकदम सॉफ्ट मस्त अशी रेसिपी आहे आणि झटपट होणार आहे। वेळ वाया न घालवता आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। तर ही जी आपली आजची रेसिपी आहे ती बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 कप मैदा। मैद्याच्या ऐवजी जर तुम्ही गव्हाचं पीठ वापरलं तरी सुद्धा जमू शकते, पण मैद्याचा रिझल्ट आहे तो बेस्ट येईल, कारण आपल्याला ही रेसिपी आहे ती क्रिस्पी करायची आहे म्हणून। आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ। चवीप्रमाणे मीठ टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा ओवा घ्यायचा आहे हातावरती आणि हातावरती असा चुरून किंवा मग क्रश करून त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। आता आपल्याला यामध्ये मोहन घालायचं आहे तेलाचं। आता तेल अजिबात गरम वगैरे करून घ्यायचं नाही, जे आपल्या घरामध्ये तेल असतं तेच घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला 3 चमचे एवढं तेल घालायचं आहे। जे आपण कांदा पोहे खातो ना ज्या चमच्याने, त्याच चमच्याने मी इथे 3 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला हे सर्व साहित्य चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। जे तेल आपण टाकलेलं आहे, मोहन घातलेलं आहे तेलाचं, ते संपूर्ण पिठाला चांगलं असं मिक्स झालं पाहिजे, चांगलं चोळून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला हाताच्या साहाय्याने पीठ घेऊन एक मुठी वळून बघायची आहे। जर पिठाचा गोळा तयार झाला तर समजून जायचं की आपण जे पिठामध्ये तेल टाकलेलं आहे ते व्यवस्थित असं मोहन पडलेलं आहे। त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला मोहन घालायचं नाहीये, नाहीतर आपण जो पदार्थ बनवणार आहोत त्याला वरती फोड येतील तळल्याच्या नंतर। त्यानंतर आपलं जे साधं पाणी असतं रूम टेम्परेचरवरचं ते थोडं टाकून आपल्याला घट्टसर असा हा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर मी इथं पीठ मळून घेतलेलं आहे। आता आपण याला झाकण ठेवून रेस्ट करत ठेवूया, जास्त नाही, फक्त 10-15 मिनिटं आपल्याला हे रेस्ट करत ठेवायचं आहे। आता हे पिठाला रेस्ट होते तोपर्यंत आपण त्यातली स्टफिंग तयार करून घेऊया। तर स्टफिंग बनवण्यासाठी लागणार आहे आपल्याला उकडलेला बटाटा। तर मग बघा इथे मी 3 बटाटे मीडियम साईजची उकडून त्याला स्मॅश करून घेतलेला आहे। आता यामध्ये आपण टाकणार आहोत सुके मसाले। तर अगोदर आपण टाकूया पाव चमचा हळद। पाव चमचाच्या जास्त हळद टाकू नका, कारण ह्या स्टफिंगला नाहीतर हळदीचा स्मेल येईल। त्यानंतर आपल्याला हा एक मसाला तयार करून घ्यायचा आहे। तर यामध्ये मी घेतलेले आहे सुक्या 3 मिरच्या, 1 चमचा जिरे, 1 चमचा धने, अर्धा चमचा बडीशोप घेतलेली आहे आणि 1 चमचा जो पावभाजी मसाला असतो तो घेतलेला आहे। सर्वांना भाजून घेतलेला आहे आणि याला खलबत्त्यामध्ये टाकून त्याला ठेचून याची पूड करून घेतलेली आहे। फाईन अशी पूड करून घ्यायची नाहीये। आणि आपल्याला हे जे पदार्थ आहेत फक्त पावभाजी मसाला सोडून सर्व पदार्थ जे आपण हे मसाल्यामध्ये टाकलेले आहेत ते सर्व पदार्थ भाजून घ्यायचे आहेत, पावभाजी मसाला भाजायचा नाहीये। त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ, 1-1.5 चमचा चाट मसाला, थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे। आता आपण यामध्ये अजून एक पदार्थ ॲड करणार आहोत आणि हा पदार्थ ॲड केल्याच्या नंतर आपण जो रेसिपी बनवणार आहोत ती एकदम मस्त क्रिस्पी आणि एकदम क्रंची अशी तयार होईल। तर मग यामध्ये आपण टाकणार आहोत तांदळाचं पीठ। 4 चमचे इथे मी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे। त्यानंतर आपल्याला हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे, तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर सुद्धा वापरू शकताय। त्यानंतर आपल्याला हे जे स्टफिंग आहे चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे, कारण आपण त्यामध्ये मसाले मीठ वगैरे टाकलेले आहेत ते संपूर्ण स्टफिंगला व्यवस्थित असं एकजीव झालं पाहिजे। तर मग तुम्ही बघू शकताय की मस्त असं हे आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे। जर तुम्हाला स्टफिंग अजून ओलसर वाटत असेल, थोडंसं चिकट वाटत असेल तर त्यामध्ये तुम्ही अजून थोडंसं कॉर्नफ्लॉवर किंवा मग तांदळाचं पीठ ॲड करून पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ शकताय। तर मग आपलं स्टफिंग सुद्धा तयार आहे आणि आपण जे पीठ मळून घेतलेलं होतं त्याला सुद्धा चांगले
झाली, 10-15 मिनटं झालेली आहेत. आता आपण जे पीठ मळून घेतलेलं होतं त्याला पुन्हा एकदा चांगलं मळून घेऊया. म्हणजे आपण जेवढं पीठ मळून घेऊ तेवढं आपली ही रेसिपी आहे ती मस्त क्रिस्पी होईल. तर मग आपण जे पीठ मळून घेतलेलं आहे त्याचे आपण समान भागामध्ये 4-5 गोळे करून घेऊया, म्हणजे लाठ्या करून घेऊया. तर बघा इथे आपण जेवढं पीठ घेतलेलं होतं 1 कप मैदा त्यामध्ये समान आकाराच्या 5 लाठ्या करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला त्यातून एक लाठी घ्यायची आहे आणि त्याला लाटून घ्यायचं आहे. लाटताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्याला जास्त पातळ किंवा मग जास्त जाड सुद्धा लाटून घ्यायची नाही. थोडीशी जाड झाली तरी सुद्धा जमू शकते, पण जास्त पातळ लाटायची नाहीये. तर जी आपण लाठी घेतलेली होती त्याची अशी एक मी पारी बनवून तयार करून घेतलेली आहे. आता ही जी पारी आहे ती आपण साईडला ठेवूया आणि त्याचप्रमाणे दुसरी एक लाठी घेऊन त्याची सुद्धा एक आपण अशी पारी बनवून घेऊया. तर मी दुसरी सुद्धा लाटीची पारी बनवून घेतलेली आहे. चला, दोन्हीही पारी लाटून झालेली आहे. आता जी आपण अगोदरची पारी लाटून घेतलेली होती ती त्यावरती ठेवून घ्यायची आहे आणि त्याला आपल्याला चौकोनी आकारामध्ये ही कट करून घ्यायच्यात. म्हणजे दोन्ही पारे एकावरती एक ठेवून त्याला समान आकारामध्ये चौकोनी स्क्वेअरमध्ये आपल्याला ही कापून घ्यायची आहे. म्हणजे आपण जी रेसिपी बनवणार आहोत आणि त्या रेसिपीला जो आकार देणार आहोत तो मस्त असा व्यवस्थित आणि इझिली आपल्याला बनवता येईल. चला, चौकोनी आकारामध्ये पारी कापून झालेली आहे. आता ही जी एकावरती एक आपण पारी ठेवलेल्या होत्या 2 त्यांना आता सेपरेट करून घ्यायचं आहे आणि वरची जी पारी आहे ती आपल्याला एका डिशमध्ये काढून ठेवायची आहे. म्हणजे एक पारी आपल्याला एका डिशमध्ये काढून ठेवायची. आता दुसरी ही जी पारी आहे त्याच्यावरती आपल्याला जे आपण स्टफिंग बनवून घेतलेलं होतं ते त्याच्यावरती पसरवून घ्यायचं आहे, लावून घ्यायचं आहे. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे स्टफिंग आहे जे पसरवून घ्यायचे. तुम्ही जर हाताच्या साहाय्याने पसरवत असाल किंवा मग लावत असाल तर चिकट वाटत असेल तर थोडंसं हाताला पाणी घ्या आणि हे स्टफिंग आहे ते या पारीला लावून घ्या. पूर्ण चौकोनी आकारामध्ये हे स्टफिंग लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि पूर्ण काठोकाठ असं हे स्टफिंग लावून घ्यायचं आहे. जास्त जाड सुद्धा लावून नाही घ्यायचं आहे. तर मग बघा इथे मी पूर्ण ह्या पारीवरती चौकोनी आकारामध्ये हे स्टफिंग होतं जे पसरवून घेतलेलं आहे आणि पूर्ण काठोकाठ असं हे स्टफिंग मी पसरवून लावून घेतलेलं आहे. आता जी आपण दुसरी पारी ठेवलेली होती ती त्याच्यावरती ठेवायची आहे आणि हलक्या हाताने आपल्याला ह्याच्यावरती लाटून घ्यायचं आहे. जास्त जोर देऊन लाटायचं नाही, हलक्या हातानेच आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे. ते सुद्धा आपल्याला चौकोनी आकारामध्येच कट करून घ्यायचं आहे. तर अगोदर आपण मार्क करून घेऊया म्हणजे आपल्याला एक समान एक आकारामध्ये हे कट करता येईल. तर मी ते हे संपूर्ण कट करून घेत आहे. तर मग तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि साईडला जे घंटीचं जे आयकॉन आहे त्याला सुद्धा प्रेस करा. म्हणजे मी ज्या व्हिडिओ टाकेन नवीन नवीन रेसिपी त्या तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील आणि ते तुम्ही पाहू शकताय. तर मग बघा इथे मी संपूर्ण हे जे होता आपली जी पारी त्याला छोटे छोटे असे स्क्वेअर शेपमध्ये मी कट करून घेतलेलं आहे. आता आपण जी मेन प्रोसेस आहे ती करून घेऊया. त्यातून एक आपल्याला स्क्वेअर काढून घ्यायचा आहे आणि आपल्याला आता याला आकार देऊन घ्यायचा आहे. त्यासाठी काय करायचं, जे आपले चारी टोक आहेत ते विरुद्ध दिशेने एकामेकांना चिटकवून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या रेसिपीला तुम्हाला आकार. मग बघा इथे मी 2 टोक पुढच्या बाजूने एकामेकांना प्रेस करून चिटकवून घेतलेले आहेत. त्यानंतर जी 2 टोकं राहिलेली होती ती मागच्या बाजूने फिरवून त्याला एकामेकाला चिटकवून घेतलेला आहे आणि बघू शकताय किती मस्त झटपट असा सुबक कळीसारखा आकार तयार झालेला आहे. किती भारी दिसत आहे. अशा प्रकारे जर तुम्ही पार्टीला किंवा मग सणावाराला आपल्या घरी जे पाहुणे येतात त्यांच्यासाठी अशी ही झटपट आणि अशा आकारामध्ये एकदम भारी दिसणारी जर तुम्ही रेसिपी केली तर प्रत्येक सदस्य आणि आलेले पाहुणे सुद्धा खुश होतील. त्याचप्रमाणे अजून एक मी तुम्हाला कळी तयार करून दाखवत आहेत. विरुद्ध दिशेने दोन्ही टोकं एकामेकाला पुढच्या दिशेने जोडायची. त्यानंतर 2 टोकं जी राहिलेली आहेत ती मागच्या बाजूने घेऊन त्याला विरुद्ध दिशेने जोडून घ्यायचं आहे. आता अशा प्रकारेच कळ्या आहेत त्या आपण बनवून घेणार आहोत. तर मी ते संपूर्ण कळ्या बनवून घेतलेल्या आहेत. आता आपण यांना तळून घेऊया. तर तळण्यासाठी अगोदरच मी तेल गरम करत ठेवलेलं होतं.
चला, तेल मीडियम असं गरम झालेलं आहे आणि तेल हाय असं गरम करून नाही घ्यायचं आहे, मीडियमच असं गरम करून घ्यायचं आहे। त्यानंतरच आपल्याला यामध्ये त्या कळ्या सोडायच्या आहेत आणि त्याला गोल्डन रंग येईपर्यंत आलटीपालटी करून चांगलं असं तळून घ्यायचं आहे। तळताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे आपल्याला की जे आपण गॅसची फ्लेम आहे ती आपल्याला लो फ्लेम किंवा मग मीडियम फ्लेमवरच ठेवत आपल्याला ही तळून घ्यायची आहे। तर मग बघू शकते आता ह्या ज्या कळ्या आहेत त्याने आकार पकडलेला आहे, म्हणजे थोड्याशा त्या तळून तयार झालेल्या आहेत। वरचं जे मैद्याचं आवरण होतं ते कडक झालेलं आहे। आता त्यानंतरच आपल्याला याला पलटी करायचं आहे। अगोदर पलटी नका करू, नाहीतर त्या फुटण्याची शक्यता असते। जो आपण चिटकवलेला आहे, प्रेस करून घेतलेला आहे त्याला आकार देण्यासाठी, ते सुटण्याची शक्यता असते। तर मग बघा मस्त असा इथे थोडासा गोल्डन रंग आलेला आहे आणि याला तळण्यासाठी साधारण 7-8 मिनिटं लागलेली आहेत, कारण आपण हे जे तळून घेतलेलं आहे ते पूर्ण मीडियम फ्लेमवरतीच हे आपण जे कळ्या आहेत त्या तळून घेतलेल्या आहेत आणि मस्त असा गोल्डन रंग येईपर्यंत तळून झालेल्या आहेत या कळ्या। तयार झालेला आहे आपला हा पदार्थ, रेसिपी। आता याला काय नाव द्यायचं हे तुम्हीच सांगा मला। मस्त अशी ही रेसिपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे, तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। सकाळच्या नाश्त्याला किंवा मग दुपारी छोट्या मोठ्या भुकेसाठी सुद्धा ही मस्त रेसिपी आहे आणि झटपट होणारी रेसिपी आहे। त्याहूनही आपल्या घरातल्या साहित्यांमध्ये, कमी साहित्यांमध्ये तयार होणारी रेसिपी आहे आणि एकदम मस्त क्रिस्पी, बघू शकता किती मस्त वरून क्रिस्पी झालेली आहे आणि आतून मस्त अशी ही सॉफ्ट राहत आहे। एकदम भारी रेसिपी आहे, झटपट होणारी आहे। त्याहूनही त्याला आकार देणं सुद्धा एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेले आहे। भरपूर साऱ्या टिप देऊन तुम्हाला ही रेसिपी बनवायला सांगितलेली आहे, तर एकदा नक्की बनवून बघा ही रेसिपी आणि मुलांना सुद्धा खाऊ घाला। मस्त अशी रेसिपी आहे। चला तर मग एक नवीन व्हिडिओ सोबत भेटूया, तोपर्यंत बाय बाय। अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजेच अशाच नवनवीन चमचमीत झणझणीत व्हिडिओच्या नोटिफिकेशन पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि ते तुम्ही पाहू शकताय। बाय बाय।